नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। चला घेऊ जाता या इकडे मुलांनी सोडून दिलं आणि मुलींनी सोडून दिलं। इट इज नॉट ए जोक। हे जीवन आहे, हा जन्म आहे, हे जीवन परत परत नाही। म्हणून आपण निवडताना समोरच्या आपले समाज बंधू भगिनींच्या बोलण्यावर पण विश्वास ठेवला पाहिजे आपण, कारण मनुष्य हा समाजप्रिय आहे, समाजप्रिय प्राणी आहे। मी एका आईचं हृदय बोलते आणि आईचं हृदय दैनंदिनीने वाततेने नाही बोलत। हे समाज आहे, चोच आहे तिथे चारा आहे, जिथे चारा आहे तिथे चोच जा। प्रारब्ध म्हणजे 100% प्रारब्ध नाहीये, त्यासाठी आपलं कर्म पण आहे ना, त्यासाठी आपलं कर्म पण आहे। शोध घेतला पाहिजे आपण, त्याचा शोध घेतला की मार्क देतात। एवढे मार्क आहेत, 80 मार्क डोळ्याचे असतात, 10 मार्क तोंडाचे आणि 10 मार्क फक्त कानाचे, असे 100%च आपलं हे नजर पाहिजे, मुलगा पाहायचा, निर्वेसनी आहे असं। आणि मला मॅडम एक मिनिट मग मला हे सांगायचं, मी डॉक्टर कृष्णा दत्तात्रय सर्जे, श्री साई क्लिनिक विष्णुनगर। सर आता आम्ही बघत आहोत सर, तुम्ही इथं जे 999 मध्ये जे फुल बॉडी चेकअप तुम्ही ठेवलेलं आहे, त्याच्यात सर काय काय येईल फुल बॉडी चेकअप? याच्यामध्ये CBC, KFT, लिव्हर फंक्शन टेस्ट, थायरॉइड, विटॅमिन B12, विटॅमिन D, सिरम कॅल्शियम, युरिक ऍसिड, टेस्टोस्टेरॉन, आयर्न प्रोफाइल, या सर्व तपासण्या, याची की मार्केटमध्ये मूळ प्राइस आहे 7400, ती आम्ही तेली समाज बांधवांसाठी फक्त 999 रुपयामध्ये आज आणि उद्याचे दिवस देत आहोत। सर तुमच्याशी जर रुग्णांना जर संपर्क करायचा असेल तर तुमचा पत्ता आणि फोन नंबर सांगा। माझा पत्ता श्री साई क्लिनिक, मालन प्लाझा, दुर्गा माता मंदिराच्या बाजूला, विष्णुनगर, आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक। माझा फोन नंबर 9403556616। सर असं चेकअप जे आणखीन कधी असं होतं का सर आपल्याकडे कमी रेटमध्ये? मी मागच्याच महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी 999 रुपयामध्ये केलं होतं आणि समाजासाठी काहीतरी आपल्याकडनं द्यावं म्हणून आयोजकांनी मला ही शिबिर घेण्याची इथं विनंती दिली, परमिशन दिली, त्याबद्दल छत्रपती संभाजीनगर तेली समाज राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा यातील आयोजक समितीचे मी मनापासून आभार मानतो। सर असं नॉर्मली जर लोकांना जर असं तपासण्या वगैरे करायची असतील तर त्यामध्ये पण आपल्याला काही डिस्काउंट वगैरे मिळतं का? शक्यतो आपण देत नाही, पण समाज बांधवांसाठी 25% डिस्काउंट आपण देतो। मी संभाजीनगर जिल्हा तेली समाजाचा अध्यक्ष या नात्याने सांगतो, गेल्या 23 वर्षापासून हा अविरत असा आमचा हा उद्योग परिचय मेळावा चालू आहे। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जयदत्त अण्णाश्री सागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा चालू असून आमचे सर्व सहकारी, मग त्यात आमचे या मेळाव्याचे यंदाचे अध्यक्ष भगवानरावजी मिटकर असो, आमचे मराठवाड्याचे कार्याध्यक्ष विष्णुशेठ शितलंबे असो, तेली समाजाचे मंगल कार्यालयाचे रमेशजी क्षीरसागर असो, कपिल वेळंजकर असो, म्हणून संतांश असो, सर्वच मंडळी अतिशय तन मन धन लावून सहकार्य करतात। आणि या वधूवर आतापर्यंत या वधूवर मेळव्यापासून जवळजवळ हजारो लग्न आमचे या ठिकाणी जमलेले, आणि आज या ठिकाणी जवळजवळ 30 ते 40 लग्न या ठिकाणी जुळण्याच्या मार्गावर आहे। बरेचसे समोर बघा तुम्ही, बरीचशी मंडळी या ठिकाणी यांची बोलणी चालू आहे आणि अतिशय भगवानराव मिटकर यांच्या नियोजनाखाली अध्यक्ष या नात्याने चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि सर्वच मंडळीचं सहकार्य असल्यामुळे हा मेळावा अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी पार पडलेला आहे। या वधूवर परिचय मेळ्यासाठी जवळजवळ 941 वधूवर या ठिकाणी आलेली आहे, नोंद झालेली आहे आणि पुस्तकात जवळजवळ 750 वधूवरांची फोटो आम्ही या ठिकाणी छापलेली आणि या ठिकाणी 150 ते 200 वधूवरांना परिचय अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेला आहे। असं या वधूवर परिचय मेळ्याचं वैशिष्ट्य। कुठकुठून लोक आलेले आहेत? या संपूर्ण राज्यभरातून या वधूवर मेळ्यासाठी पालक त्यांच्या वधूवरांना घेऊन आज काही जमले का? आज नाही, 30 ते 40 बैठका चालू आहे, अजून रिझल्ट कोणाचा माहीत नाही। म्हणजे आम्ही पब्लिकमध्ये गेलो नाही, पण जवळजवळ इथं 40 ते 50 लग्न आजच्या आजच जमणारा 150 बैठका आहे समोर। जवळ जमल्यानंतर ते लग्न कधी जमल्यानंतर एक तर त्याला जरी आज जरी संध्याकाळ म्हणले तर आमच्या आयोजन समितीतर्फे
ह्या इथं मोफत वधूवरांचं त्यांना पोषक घेऊन वधूवरांचं लग्न लावले जाईल आणि त्यांना मुलीला मंगळसूत्र देऊन 11,000 रुपये त्यांना संसार उपयोगी भांड्याकरता आमच्या आयोजन समितीतर्फे देण्यात येतील. मी रमेश गुलाबराव क्षीरसागर तिळवंतिले समाजाचा अध्यक्ष. गेल्या 23 वर्षापासून संभाजीनगर येथे तिळवंतिले समाजाच्या वतीने वधूवर पालक परिचय मेळावा आपण आयोजित करत आहोत. यात अनेक वधूवरांचे विवाह जुळून आलेले. ही काळाची गरज आहे वधूवर पालक परिचय मेळावा घेणे, कारण कामाच्या व्यस्ततेमध्ये नोकरीच्या या निमित्ताने प्रत्येक व्यक्ती हा समाजाशी आता निगडीत राहिलेला नाही. तर हे या माध्यमातून आपण पालकांचा एक परिचय होतो आणि आपले मुलं आणि मुली काय शिक्षण करताय काय नाही त्या हिशोबाने आपल्याला मुलगा आणि मुली शोधण्यासाठी या माध्यमातून आपल्याला फार मदत होती. ही काळाची गरज आहे. पालक परिचय मेळावा घेणे. भगवान पुंडलिक आंबेडकर गेले 35 वर्ष समाजाच्या सेवेत कार्यरत आहे. गेल्या 30 वर्षापासून श्री संताजी महाराज पैठण येथील तिळवंतिले समाजाच्या धर्मशाळेच्या विश्वस्त पदावर असून वेगवेगळ्या संस्थेच्या पदावर असून तसेच मी या महाराष्ट्र राज्य प्रदेश तिली महासंघाचा सहसचिव प्रदेश कार्यकारिणीचा आहे. आणि गेले 23 वर्षापासून ही सर्व जी आयोजन मंडळी यांच्यासोबत मला प्रत्येक वधूवर मेळ्यात संयोजन म्हणून काम करण्याची संधी मिळत गेली आणि या सगळ्या संधीचा अनुभवाचा फायदा घेऊन ह्या सर्व मंडळींनी मला माझी 2025च्या वधूवर मेळाव्याच्या अध्यक्षपदी निवड केली. यावेळी या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोकरडेले असतील, महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रदेश तिली महासंघाचे वेळंजकर असतील, भगवानराव गायकवाड असतील, विष्णुशेठ सिद्धंबे असतील आणि रमेश उचित, अशोक शिंदे या सर्व मंडळींनी, कपिल देवराव त्यांनी सगळ्यांनी भरभरून अशी साथ दिली. म्हणून आम्ही हा सगळा मेळावा यशस्वी करू शकलो. या समाजातील सर्व जाहिरातदार असतील, वधूवरांची नोंद करणारे पालक असतील, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मुलामुलींची नोंद आमच्या वधूवर मेळाव्यात केली. तसेच जाहिरातदारांनी या मेळावा यशस्वी करण्यासाठी आर्थिक सहकार्यरूपी जाहिराती दिल्या. वेगवेगळ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला मदत केली. या सर्व मदतीच्या सहाय्याने आम्ही हा मेळावा यशस्वी पार करू शकलो. या मेळाव्यात जवळपास आत्ताच आमचे सुरेश कैडिले यांनी सांगितलं की जवळपास 100-150 बैठका चालू आहेत आणि 40 ते 50 जुळण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी या वधूवर मेळाव्यात शेकडो वधूवरांची नोंदणी होती आणि नोंदणीनंतर महिनाभराच्या आतमध्ये कमीत कमी 100 विवाह या माध्यमातून जुळल्या जातात. जेणेकरून या वधूवर मेळावा ठेवण्यामागचा उद्देश आहे की एकाच वेळी बऱ्याच मुली आणि बऱ्याच मुलांना आपापली जोडीदार शोधण्याची संधी मिळते. जाण्या येण्याचा बघण्याचा सगळा वेळ वाचतो. या सगळा वेळ वाचून जे काम महिनाभर चालणार आहे प्रत्येक सोडीने ते एका दिवसात मार्गी लागतं आणि हाच सगळा उद्देश सामाजिक कार्याचा आमच्या सर्व संयोजन समिती आयोजन समितीचा आहे आणि या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न समाजसेवेचा करत आहोत. सर, वधूवरांच्या जे अपेक्षा आज जी तर वाढत चाललेले आहेत, डॉक्टर, इंजिनियर, नोकरदार पाहिजे, आता वधूवरांना काय आवाहन करणार सर? मी सर्व वधूवरांना असं आवाहन करेन की केवळ डॉक्टर, इंजिनियर यांच्यामुळंच आपलं जीवन सुखी होतं असं काही नाही. व्यावसायिक असो आणि शेती करणारे पण असो, यांच्याशी सुद्धा हे सुद्धा आपलं जीवन यशस्वीरित्या चांगलं सुखासमाधानाने जगू शकतात. मी मुलींच्या वडिलांना आणि मुलींना अशी विनंती करील की केवळ नोकरीच्या वराच्या शोधाच्या मागत न जाता स्थायी असणाऱ्या शेतकरी असो किंवा व्यावसायिक असो यांची पण आपण निवड केल्यास आपला जीवन आपला संसार सुखाचा होऊ शकतो. यावर त्यांनी नक्कीच विचार करावा. आज या कार्यक्रमाचे उद्घाटन या संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार माननीय संदीपान पाटील भुमरे यांच्या हस्ते झाले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या समाजाचे अखिल भारतीय तैलिक शाहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जयदत्तांना क्षीरसागर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच अनुराधाताई चव्हाण यांचे पती हे यासुद्धा या कार्यक्रमास उपस्थित होते. शिवाजीराव चोथे यांचं चिरंजीव विनायकराव चोथे या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रदेश भाजप कार्यकारिणीचे सदस्य अनिल भैया मकरिये हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र भैया ठोंबरे यांनी पण या कार्यक्रमासाठी विशेष योगदान देऊन कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य व मार्गदर्शन केले. राज्यभरातून किती जिल्ह्यातून लोक आलेले? राज्यभरातील बहुतेक महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी नोंदणी आलेली आहे. आज जर वधूवरांचे विवाह जुळले तर पुढे तुम्ही सामूहिक विवाह सोहळा वगैरे? हो, जर आज आमच्याकडं विवाह जुळल्यानंतर त्यांनी आमच्याकडे नोंदणी केली तर आमचं
ज्येष्ठ जे कार्यकारी मंडळ आहे, ज्या ज्येष्ठ कार्यकारी मंडळाने गेल्या 30 वर्षापासून संभाजीनगरमध्ये सामूहिक विवाहाची चळवळ रुजवली, त्या सामूहिक चळवळीच्या माध्यमातून बरेच सामूहिक विवाह लावले, त्या सर्वांची आज तयारी आहे. जर कोणाचं इथं विवाह जुळला आणि त्यांनी आमच्याशी संबंधाची म्हणजे भेट दिली, नोंदणी केली, तर आम्ही त्यांचं काही तासात विवाहाची तयारी करून विवाह नोंदणी करून त्यांना 2 ड्रेस, मणिमंगळसूत्र, टाळ, दागिने, जोडवे, 5 भांडे हे सर्व वस्तू देऊन अगदी पारंपरिक पद्धतीने त्याचा विवाह लावून द्याल. चालेल, धन्यवाद. आपलं नाव काय? भगवान पुणेराम मिटकर, अध्यक्ष 2025 वधूवर मेळावा समिती.